रुपाली ठोंबरे पाटील आणि माधवी खंडाळकर या दोन महिलांमधला वाद जो आहे तो मागील काही दिवसांपासून पुण्यामध्ये पाहायला मिळतोय आणि काल रात्री उशिरा दोघांविरुद्ध देखील खडक पोलीस स्टेशन येथे परस्पर गुन्हा जो आहे तो दाखल झाला आहे. म्हणजे रुपाली ठोंबरे यांच्या नातेवाईकांवरती आणि स्वतः माधवी खंडाळकर आणि त्यांच्या भावांवरती गुन्हा दाखल झाला आहे. तुमच्याकडून एक पहिल्यांदा व्हिडिओ आला, त्या व्हिडिओमधून तुम्ही सांगितलं की आता आमचा वाद जो आहे तो कुठेतरी मिटलेला आहे, याचं राजकारण करू नका. त्यानंतर तुम्ही पुण्यात पोलीस स्टेशनला गेला आणि गुन्हा दाखल केला. असा आरोप तुमच्यावर केला जातो की तुम्हाला सगळं सांगितलं जातं, चाकणकर मॅडम सांगतायत, रुपाली चाकणकर सांगतात, असा आरोप तुमच्यावर स्वतः रुपाली ठोंबरेंनी केलाय. तो व्हिडिओ माझ्याकडनं स्वतः रुपाली पाटील ठोंबरे हिच्या घरच्यांनी करून घेतला होता, ज्यात माझी संमती नव्हती. ती वेळ घालवायची म्हणून मी तो केला, परंतु सकाळी माझ्या म्हणजे मला असं वाटलं की हे कुठंतरी थांबलं पाहिजे. ही दुसऱ्यांदा माझ्यावर झालेला हल्ला आहे. तिसऱ्यांदा असं मी जर माघार घेतली तर हे तिसऱ्यांदा सुद्धा घडू शकतं. अशा प्रकारच्या काही गोष्टी किंवा जनसामान्यामध्ये ही भीती पण म्हणजे त्यांना सतत की आपण एखाद्याला डॉमिनेट केलं तर समोरचा माणूस घाबरून सगळ्यात माघार घेतोय. ही भूमिका जर मी घेतली तर उद्या त्या अजून प्रवृत्त होतील असे गुन्हे करायला. म्हणून मी पोलीस स्टेशनमध्ये माझ्या इच्छेने विचाराने जाऊन कंप्लेंट केलेली आहे. तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये पण लिहून दिलं होतं की कुठलाही आम्हाला परस्परांविरोधामध्ये काही हे नाहीये, कंप्लेंट नाहीये, असं त्यांचं म्हणणं आहे की आम्ही झालं सगळं पोलीस स्टेशनमधून मिटलं सगळं, आणि नंतर आम्ही घरी गेल्यानंतर परत तुम्ही तिकडे गेलात. मी परत तेच सांगते. काय दबाव टाकला? नाही, ऐका, पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी माझ्या घरचे पण आले होते का, तर आता शेवटी त्यांच्या म्हणजे जसं तिच्या घरचे आले तसे माझ्याही घरचे आले होते. त्या दिवशी खरं तर बघायला गेलं तर पहिले मला मेडिकल मध्ये जायला पाहिजे होतं की जे काही रिपोर्ट घ्यायला पाहिजे होते, पण ती कंप्लेंट आणि त्या सगळ्यामध्ये प्रोसिजरमध्ये जो काय वेळ चालला होता त्याच्यामध्ये माझी मनस्थितीच नव्हती उभं राहण्याची सुद्धा. आणि त्या मनस्थितीमध्ये मला माझ्याही घरच्यांनी दबाव आणला. मी असं नाही म्हणते की फक्त तिच्या, माझ्याही घरचे म्हणले की कुठं त्या चिखलात दगड मारते तू, यातनं बाहेर पड आणि बाहेर पड. याच्या खातीर मी म्हणलं ठीक आहे, काय करायचंय मग. सगळं मी त्या मानसिकरित्या मी चांगली नसताना मी त्यातनं माघार घेतली होती. व्हिडिओ तयार केला, त्या व्हिडिओ तयार करून तुम्ही सांगितलं की असा वाद नाहीये, तुम्ही फक्त माघार घेतली असती, तुम्ही कंप्लेंटच केली नसतं, मिटलं असतं. तुम्ही व्हिडिओ तयार करून बाहेर येऊन सगळं. माझं असं म्हणणं आहे, तुम्ही जर थोडंसं नीट बघितलं तर मागणं प्राउंटिंग चाललं होतं की असं बोला तसं बोला. हे प्राउंटिंग कोणी केलं होतं प्राउंटिंग? घरचेच, त्यांच्या घरचे, तिचा मामा असेल, तिची जे काय तिच्याबरोबर अजून तिचा भाऊ असेल, त्यांचे कोण वकील असतील, हे सगळे मागणं आहे असं बोल, हे बोल असं. किंवा माझ्या पण घरचे होते, ते पण म्हणले सांगून टाक, नाहीये, असं झाला होता तो प्रकार. पण हा वाद तुमच्या त्या पोस्टमुळे झाला आणि रुपाली ठोंबरेंनी त्यांची बहीण आणि ते लोक पाठवले, असं काय आहे का वेगळा वाद आहे हा सगळा? हा सगळा वाद त्या पोस्टमुळे झालेला आहे, जी मी एक लोकशाही आणि एक माझं स्वतःचं एक वैयक्तिक मत जे मांडलेलं आहे त्याच्यातून हा वाद झालेला आहे. अच्छा, आणि त्या वादानंतर नेमकं काय घडलं? तुम्ही पोस्ट डिलीट करावी लागली, त्यानंतर मग तुमच्या घरावरती लोक चालू लागले, नेमकं काय घडलं त्या वादानंतर, त्या पोस्ट नंतर? ती पोस्ट टाकल्यानंतर बऱ्याच जणांनी माझं समर्थन केलं की बरोबर आहे, हे तू जे काही लिहिलेलं आहेस ते बरोबर आहे. अशा महिलांमुळे सर्वसामान्य आपल्या महिला कोणी बाहेर पडायला घाबरतात वगैरे, असं माझं समर्थन होत असताना इवन मला त्यांच्या घरातल्यांकडनं पण ट्रोल करण्यात आलं त्या पोस्टवर. मग माझ्या घरच्यांनी मला म्हणजे म्हणले की माधवी परत का तू त्यात पडतीये, का तू या लोकांच्या नादी लागते, असं करून मी ती पोस्ट परत हाईड केली होती की जाऊ देत. परंतु त्यांच्यापर्यंत ती पोचली होती तोपर्यंत, आणि त्यांनी बरोबर संधी साधून की मी बीडला जाते मग तुम्ही इकडं करा, म्हणजे मी केलं धरल्यासारखं आणि तू कर मारल्यासारखं, हे जे काय प्रकार त्यांनी केलेला आहे आणि परत आमच्यावरच गुन्हे जे दाखल करतायत. आणि माझं खरं सांगू का, एक स्पष्ट प्रामाणिक मत आहे की हे असं काही पुढे घडू नये. माझ्याच नाही, इतर सर्वसामान्य लोकांशी पण असं काही घडू नये, म्हणून मी परत त्याच्यावरती आवाज उठवलेला आहे. तुम्ही पोस्ट लिहिली आणि त्यानंतर त्यांनी हे सगळं बीडला जातो असं ते सगळं ते त्यांनी ट्रॅप रचून तुमच्या घरामध्ये त्यांची बहीण आली आणि इतर त्या पोस्ट टाकल्यापासून पुढचे 2 दिवस मला वाटतं सगळी शांतता होती. मग ही बीडला गेल्यावरच हे का घडलं. कोण कोण आलं होतं घरी तुमच्या? तिची सख्खी बहीण प्रिया पाटील सूर्यवंशी, तिचा नवरा अमित सूर्यवंशी, तिची मावशी आहे वैशाली पाटील म्हणून, आणि अजून 2 महिला होत्या, त्यांचं नाव मला माहीत नाहीये. आणि ते माझ्या घरी आल्याचं सबूत सुद्धा म्हणजे एक हा व्हिडिओ जो आहे
मी पोलीस प्रोटेक्शन माझ्यासाठी बोलवलं होतं, तरी त्यांचं तोंड बंद नव्हतं. त्यामुळे याची पण त्यांनी दखल घ्यावी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, काल मी एक व्हिडिओ बघितला की आपल्या पोलीस म्हणजे PSI समोर तिचं जे काही चाललं होतं, तर सर्वसामान्य नागरिकांनी हे करू शकतो का? आपण यांच्या समोर मान वर करून बोलायला सुद्धा घाबरतो. तिथं जर ही या गोष्टी करत असेल तर ह्याच्यावरनं पण सगळ्यांनी लक्षात घ्यावं की ही महिला कुठल्या लेवलला जाऊ शकते. तुम्हाला जी मारहाण झालेली दिसतंय, हा. त्यांचं असं म्हणणं आहे की रक्त नव्हतं, कुंकू होतं काय? हा बरं, मला हा एक पॉइंट तुम्हाला सांगायचाच होता. मी हे सगळे सॉरी मी हे सगळे ससूनचे रिपोर्ट, सरकारी हॉस्पिटलमधनं सगळे रिपोर्ट काढून आणलेले आहेत. त्यामुळे ते कुंकू होतं का रक्त होतं आता हे तिला कळेलच. तर काल सगळ्यात आणि मुख्य सगळ्यात महत्वाचं माझं असं म्हणणं आहे, ही क्रिमिनल लॉयर आहे, तर कुंकू आणि रक्तातला फरक या मॅडमला तर कळलाच पाहिजे. आणि जर कळत नसेल तर माझी खरं इच्छा आहे, हिची सनद काढून घ्या. मागणी करताय सनद काढून घ्या. हो, मी मागणी करते, हिची सनद काढून घ्या. अशी ती कामाची नाहीये. आता त्यांच्यावरती, तुमच्यावर जे आरोप त्यांनी केले, तुमच्यावरती गुन्हा देखील दाखल जो आहे तो काल रात्री उशीर झालेला पाहायला मिळाला. त्यांचं म्हणणं हे आहे की तुम्हाला रुपाली चाकणकरांनी हे सगळं सांगितलंय करायला. तुम्ही त्यांच्या पूर्व कार्यकर्ता होता, म्हणजे तुम्ही आधी पक्षाचं काम करत होता, त्यावेळेसपासून तुम्ही त्यांच्या कार्यकर्ते आहात. हे सगळं तुम्हाला घडवलं जातंय, सांगितलं जातंय केवळ आणि केवळ रुपाली चाकणकर यांच्याकडून. सगळ्यात महत्वाचं, मी पोस्ट टाकतीये हे माझ्या घरच्यांना पण माहिती नव्हतं ना, कुणालाच माहिती नव्हतं. कारण माझ्या मनात आलं लोकशाही आहे आणि मी माझा एक वैयक्तिक मत मांडलंय, हे कुणालाच माहिती नाहीये. आणि त्याच्यावर मला समर्थन करायला ना रुपाली पाटील रुपाली चाकणकर आल्या, ना चित्राताई आल्या, ना मला कुणी पुणे शहरातनं कुठले फोन आले. त्यामुळे कुणापर्यंत आणि कुणी सांगून माझ्याकडनं हे करून घेतलंय हे सगळं खोटं आहे. आणि हे रुपाली पाटील ठोंबऱ्याचं राजकारण आहे. रुपाली चाकणकरांचं नाव का घेताय? त्यांना काय गरज आहे का? आता त्यांचे वैयक्तिक वाद असल्यामुळे ते घेत असतील, मला नाही माहिती काही या गोष्टींचं. वैयक्तिक त्यांचं राजकारण याच्या मागे, की मला वाटतं आत्ता काहीतरी रुपाली चाकणकर ताईंनी राजीनामा द्यावा किंवा घ्यावा, किंवा हा जो काही विषय आत्ता चाललाय मीडियावरती, यात माझा काहीच संबंध नाही. मी माझं वैयक्तिक मत मांडलेलं आहे ना, बरोबर आहे की नाही? त्यांनी राजीनामा मागितला म्हणून त्यांच्यावर प्रेशर करायचं म्हणून तुम्हाला हे सगळं माझ्या करायला तरी लावलं. कानावर असं आलंय की त्यांना प्रेशर होतंय म्हणून हिला त्यांनी, हे असं काही झालेलं नाहीये. हे माझं वैयक्तिक मत आहे आणि मला असं वाटतंय की ह्याचं काही राजकारण करू नये. तुम्ही आता महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, तुम्ही महिला आहात, तुमच्यावरती एवढा दबाव त्यांच्याकडून टाकला होता असं तुमचं म्हणणं आहे. तुम्ही भेटणार चाकणकरांना आयोगाला की माझ्यावर कोणाचा असं, दबाव आहे माझ्यावर? म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की तुमच्यावर दबाव रुपाली चाकणकरांचा आहे, तुमच्यावर गुन्हा दाखल रात्री करण्यात आलेला आहे की या दबावामुळे. महिला आयोग म्हणून यांनी सगळ्याची दखल घ्यावी का, तुमच्यावर तो गुन्हा दाखल झालाय म्हणून? महिला आयोगाने नाही, माझं असं म्हणणं आहे, अख्ख्या महाराष्ट्राने याच्यावर दखल घ्यावी की एका महिलेला घरात जाऊन हे असल्या प्रकारची मारहाण करणं, तिची लहान मुलं घरात असताना, तिचे सासू सासरे घरात असताना. तर माझी अशी प्रामाणिक इच्छा आहे की सगळ्यांनी त्याची दखल घ्यावी. दहशत निर्माण करतात असं म्हणणं आहे तुमचं त्या भागामध्ये? या भागामध्ये त्यांची दहशत पूर्वीपासून आहे. आणि मला वाटतं की बऱ्याच वर्षांपूर्वी तुळशीबागेमध्ये पण असा एक घटना घडली होती. बऱ्याच म्हणजे खूप गोष्टी अशा घडलेल्या की अक्षरशः म्हणजे मला ऐकून पण वाईट वाटलं होतं की एका वयस्कर माणसाला हिनी मारलं होतं. तेव्हा ते म्हणजे मला ती न पटणारी एक महिला आहे, म्हणून मी हे सगळा आवाज उठवण्याचा प्रयत्न करते. आणि ह्याला कुठलंही राजकीय स्वरूप कोणी देऊ नये असं मला वाटतं. आता ह्यांनी आवाज तुमचा दाबला जाणार, तुमच्यावर गुन्हा दाखल झालाय की आणखीन तुम्ही तीव्र करणार हे सगळं? नाही, मी हे तीव्र करणार आहे. माझा कारण याच्यामध्ये काहीच नाही. मी एक जनसामान्य महिला असल्यामुळे मी माझं मत मांडलंय. आणि त्याचं जर एवढं मोठं म्हणजे ठीक आहे, आज तिच्या ज्या काय पोस्ट आहेत ती आत्तापर्यंत टाकते, त्याच्यावरती इतकं ट्रोल केलं जातं, इतकं म्हणजे घाणेरड्या लेवलला तिला बोललं जातं. मग तू प्रत्येकाच्या घरी जाऊन गुंड पाठवून त्यांना मारहाणच करते का? तू माझ्या इथं का आली? कारण मी तुझ्या घराच्या जवळ राहते म्हणून तू माझ्या दारात आलीस, बरोबर आहे? तुमच्यावर गुन्हा दाखल झालाय, तुम्ही मारहाण केली असं म्हणून तुमच्यावर आणि तुमच्या 2 भावांवरती काल रात्री. मग दाखवून द्यावं ना तसं. म्हणजे मला तर कळतच नाहीये. एकदा म्हणती मला मारलं, एकदा म्हणती हिनी मारलं, एकदा म्हणती मी तिथं नव्हते. म्हणजे मानसिक मला असं वाटतं की तिचा ना मेंदू गुडघ्यात पण नाहीये. म्हणजे तिला मेंदूच नाहीये. म्हणजे तिलाच कळत नाहीये की ती म्हणजे एकदा म्हणते मी तिथं नव्हतेच,
एकदा म्हणती की माझ्या घरचेच तिथं गेले नाही, मला फुटेजच दाखवा. एकदा म्हणती की ते रक्त नाही आहे, ते काय म्हणली ती कुंकाचं पाणी आहे. म्हणजे म्हणजे मला वाटतं हिच्याकडे कोणी केस घेऊन जाऊ पण नाही, कारण खरंच तिला मेंदू हा प्रकारच नाही. तर हा सगळा वाद जो आहे तो माधवी खंडाळकर आणि रुपाली ठोंबरे पाटील यांच्यामध्ये सुरू आहे आणि दोघांवरती देखील आपापसामध्ये जे आहेत ते गुन्हे खडकमध्ये दाखल झालेले आहेत. त्यामुळे आता आगामी काळामध्ये हा वाद कुठे थांबतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे. प्रोटेस्ट